सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। श्रावण पौर्णिमा कधी आहे? उद्या, परवा आहे। परवाची काय तारीख येत आहे? 19। तर 19 तारखेला श्रावण पौर्णिमा आहे, पण उद्या रविवार असल्यामुळे आपण तो कार्यक्रम एक दिवस अगोदर घेत आहे, बरोबर ना? त्या निमित्ताने आपण उद्या सर्व उपासक उपासिकांनी सहपरिवारासहित इथे विहारात यायचं आहे। तर सहपरिवारासहितच नाही तर आपले जे ज्ञाती बांधव असतील किंवा मित्रगण असतील त्यांना पण या परित्राणाच्या या पौर्णिमेच्या आणि त्या निमित्ताने वर्षाच्या निमित्ताने पुण्य संचित करण्याचा लाभ व्हावा यासाठी आपण इतरांना सुद्धा याबद्दल माहिती दिली पाहिजे आणि त्यांना पण सुद्धा इथे बोलवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। तर उद्या सर्वांनी सहपरिवार सहित आपल्या मित्रांना बांधवांना सर्वांना याची सूचना द्यायची आहे। सर्वांना इथे जास्तीत जास्त संख्येने या परित्राणाच्या पौर्णिमेच्या निमित्ताने जे परित्राण होणार आहे, जे देशना होणार आहे, जे दानादी कर्म होणार आहे त्यामध्ये सर्वांनी आवर्जून भाग घेतला पाहिजे। कारण की उद्याची जी पौर्णिमा आहे ती साधी सुधी पौर्णिमा नाही आहे। एकतर ही पौर्णिमा वर्षवासाच्या कालखंडात मध्यंतरी येत असते आणि जेव्हा आषाढ पौर्णिमा सुरू होता होता लोक श्रद्धेने विहारात यायला लागतात। ती श्रद्धा या श्रावण पौर्णिमेपर्यंत बळकट होत राहते, तिला बळ येते आणि या श्रद्धेच्या बळावर उपासक उपासिका सद्गृहस्थ अनेक दृश्य प्राणी सुद्धा याचा लाभ घेत असतात। शील समाधी प्रज्ञेमध्ये पुष्ट होत येत असतात, दान पारमी पुष्ट करत असतात, निष्कर्म्य पारमी पुष्ट करत असतात, प्रज्ञा पारमी पुष्ट करत असतात आणि हे सर्व करत असताना मुदिता ही पारमी सुद्धा पुष्ट करत असतात। तर इथपर्यंत त्यांची ही पारमी फलस्थ होते, ते फलाला येत राहते आणि म्हणून ही श्रावण पौर्णिमा अतिशय महत्वाची अशी पौर्णिमा आहे। या पौर्णिमेला काही घटना घडल्या, भगवंताच्या काळात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये विशेष करून 3 प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत। अनेक विकारांनी ग्रसलेले लोक, व्याकुळ झालेले लोक, मतिमंद झालेले लोक, बेहोश केलेले लोक या श्रावण पौर्णिमेच्या वेळेस धम्माच्या संपर्कात येऊन आपलं जीवन सफल करत असतात। त्याचप्रमाणे जसे काही भगवंताच्या काळात अंगुलीमाल नावाचा जो डाकू होता, अधोगतीला जाता जाता भगवंताच्या संपर्कात आला आणि एक हत्यारा व्यक्ती
एक भिक्षू बनला, शुद्ध ब्राह्मण बनला, शील संपन्न झाला, प्रज्ञेत प्रतिष्ठित झाला, समाधीत प्रतिष्ठित झाला, भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावर प्रतिष्ठित झाला आणि एक दिवस त्याने जे भगवंताचे जे उच्चतम शिक्षण आहे ते गाठलं, निब्बाण प्राप्त केलं आणि तो जीवनमुक्त झाला. ही एक घटना आहे. दुसरी घटना आहे भगवंतांसाठी ज्यांनी श्रावस्तीमध्ये सोन्याने जमीन झाकून ती विकत घेतली होती आणि तिथे अनाथ पिंडिकांनी एक भव्य दिव्य अशा विहाराची निर्मिती केली होती. उद्देश होता की ज्याप्रमाणे मला तथागत भगवंताचा हा जो धम्म आहे, हा धम्म सुखकारक आहे, सर्व दुःखातून मुक्त करणारा आहे, याचा लाभ ज्या प्रकारे मला धम्म ऐकून झाला त्याप्रमाणे माझ्या नगरातील सर्व लोकांना या धम्माचा लाभ व्हावा, तथागत तिथे यावे, तथागतांचा संग यावा आणि या नगरातील सर्व लोकांना दुःखातून मुक्त होऊन सर्व धम्मामध्ये प्रतिष्ठित करावं, सर्व सुखी व्हावं, या उद्देशाने त्यांनी त्यावेळेस तिथे खूप मोठा विहार बनवलं होतं, जेतवनाराम ज्याचं नाव होतं. दानामध्ये भगवंतांनी सर्वात अग्र जी उपाधी दिली आहे ती अनाथ पिंडिकाला दिलेली आहे. गृहस्थांमध्ये अग्रस्थान त्याला दानामध्ये, म्हणजे एवढा तो दानशूर होता. अनेक लोकांना त्या श्रावस्तीमध्ये धम्माचा लाभ झाला. अनेक लोक भगवंताचा सद्धम्म ऐकून दुःखमुक्त झाले, अर्हत झाले, काही श्रोतापन्न झाले, काही सगृदागामी, काही अनागामी झाले. तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्या श्रावस्तीमध्ये एकूण 25 वर्ष भगवंतांनी त्या श्रावस्तीमध्ये केले. तिसरी घटना याच श्रावण महिन्यामध्ये तथागताच्या महापरिनिब्बाणानंतर महाकाश्यप काही भिक्खू संघासहित पावाकडे येत होते, तेव्हा रस्त्यामध्ये महाकाश्यपना बनते महाकाश्यप खूप महान असे भगवंताचे धृतांगधारी असे भिक्षू होते आणि ते जास्तीत जास्त गरीब लोकांवर अनुकंपा करणारे होते. ते नेहमी वृक्षचिवर म्हणजे छोटे मोठे कपडे कुठे उकरड्यावर वगैरे स्मशानात पडलेले राहतात, अशा प्रकारच्या पासून बनवलेलं चिवर ते घालायचे, त्याला पानसुकुलीन चिवर म्हणतात. तर असे हे महाकाश्यप त्यांचा एक शिष्य जेव्हा भगवंताच्या महापरिनिब्बाणाबद्दल त्याने ऐकलं, भगवंताचे मरण झालं असं त्याला वाटलं, तेव्हा तो सुभद्र नावाचा तो भिक्षू, तेव्हा जे बाकीचे भिक्षू होते ते भगवंतांचं जेव्हा महापरिनिब्बाण झालं ते आता राहिलेले नाही तसं त्यांना वाटलं, तर ते काही जे
अजून मुक्त झालेले नव्हते, त्यात अनेक भिक्षू रडायला लागले, शोक करायला लागले. तेव्हा हा सुभद्रा काय म्हणते माहितीये, अरे भिक्षूंनो, ही तर खुशीची बेला आहे, कशाला रडतात, शोक करू नका. बरं झालं भगवंताचं मरण झालं, जिवंत असताना ते सांगायचे असं कर, असं करू नको, अनेक प्रकारचे बंधनं द्यायचे. आता आपण त्यांच्या बंधनातून मुक्त झालो, वाटेल तसं वागू, वाटेल तसं करू. भगवंताच्या बद्दल त्या सुभद्राच्या मुखातून निघालेली ही वाणी ऐकताच महाकाश्यपच्या डोक्यामध्ये लख असा प्रकाश पडला. अरे भगवंताला परिनिब्बाण प्राप्त होऊन काही वेळच झालेला आहे आणि आतापासनं भिक्षूच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना उत्पन्न होत आहे, तर भविष्यामध्ये तथागतांनी सांगितलेल्या धम्माचं कसा ऱ्हास होईल आणि कशा प्रकारे भिक्षू विनय आणि नियमात राहणार नाही, वाटेल त्याप्रमाणे वागतील. म्हणून महाकाश्यपने तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जी संगीती केली, संगायन म्हणजे भगवंताने जो काही धम्म आणि विनय सांगितला होता तो जशाने तसा राहावं म्हणून महाकाश्यपने 500 अर्हत भिक्षूंची संगीती हे सप्तपर्णी नावाची गुफा होती, तिथे ही संगीती सुरुवात झाली. 8 तासनच ती 7 महिने चालली. त्यामध्ये आनंद महास्तवी यांनी सूत्रांचं संगायन केलं. आनंदाने काय केलं, कारण की भिक्षू आनंदाने सांगितलं, भिक्षूंना विचारलं, आनंद सांगते ते बरोबर आहे का. जर सर्वांनी हो म्हटलं तर हे सत्य आहे, हे भगवंताचे वचन आहे, याला गृहीत धरल्या जाईल. तर आनंद एवढा म्हणजे त्याची ग्रहण क्षमता एवढी जबरदस्त होती, त्याची स्मृती एवढी जबरदस्त होती, आज तुमचे कॉम्प्युटरही त्या समोर फेल पडेल एवढं. तथागतांनी दिलेल्या आणि स्थैर्याने दिलेल्या 84,000 सूत्र त्यांना मुखगत होते आणि कुठे कधी कोण्या प्रसंगी दिले हे सुद्धा आनंदाला माहित होत, म्हणजे कंठस्थ होतं त्याला. त्यासाठी त्या आनंदाने त्या संगायनामध्ये त्या आणि भिक्षूंनी सर्व मिळून या प्रकारे सुत्तपिटकाचं संगायन झालं. त्याला आपण सुतांचं संगायन झालं, 84,000 सूत्रांचं संगायन झालं, त्याला आपण सुत्तपिटक या नावाने ऐकतो आहे, वाचतो आहे. त्याचप्रमाणे भिक्षूंसाठी जे 227 नियम भगवंतांनी सांगितले होते, त्या विनयाचं कशा वेळेस कशा पद्धतीनं तो विनय तो नियम लागू झाला आणि काय कारण असतात, कशासाठी, म्हणजे कोणत्या कारणाने कोणता नियम केव्हा आणि कधी लागू केला आणि तो विनय, ते सर्व विनयाचे संगायन झालं. त्या विनयाच्या संगायनाच्या साठी त्याचे जे उपाली होते ते विनयामध्ये अग्र होते. जेवढे नियम होते त्या नियमाबद्दल अग्र उपाधी म्हणून, विनयाची अग्र उपाधी म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी उपाली नावाच्या स्थविराला दिली होती. तर अशा प्रकारे त्यावेळेस 2 प्रकारचे विनय, सुत्त आणि विनय याचे संगायन झाला. त्यावेळेस तिथे जो आपण आता पाहतो अभिधम्म पिटक,
त्याच्या त्यावेळेस संज्ञान झालेलं नव्हतं. तर अशा प्रकारे या दोन सूत्रांच्या दोन पिटकांचं तिथे संज्ञान झालं. त्याची त्या संज्ञानाची सर्व जबाबदारी बिंबिसाराचा मुलगा, जो बिंबिसारानंतर राजगादीवर बसला, तिथला राजा होता, त्या संज्ञानासाठी जो काही खर्च, 500 भिक्षूंचा जो काही खर्च, राहण्याच्या, खाण्याच्या, भोजनाच्या, औषध पाण्याच्या, सर्व 7 महिने, आणि त्याला राजाश्रय, सैनिक वगैरे तिथे जाऊन सांगितले त्यांना कोणी डिस्टर्ब करणार नाही, अशा प्रकारची सुरक्षा वगैरे, सुरक्षित त्या प्रकारे तिथे संज्ञान झाला. तर त्याच्यात ते राजा अजातशत्रू यांच्या आश्रयाने करोडो रुपये त्यावेळेस 7 महिन्यामध्ये त्यांनी खर्च केले. श्रद्धा भावनेने त्यांनी त्यावेळेस संघाची सेवा केली आणि अशा प्रकारे ते संगायन पूर्ण झालं. आणि अशीच एक श्रावण पौर्णिमा होती. तर अनाथपिंडक जो दानशूर होता, बुद्ध धम्म संघाच्या प्रती अति श्रद्धावान होता, तर नुसता श्रद्धावानच नव्हता की मला पुण्यलाभ होईल म्हणून मी करतो, तर माझ्या नगरातल्या सर्व लोकांना पुण्यलाभ झाला पाहिजे या उद्देशाने तो कोट्यावधी रुपये भगवंताच्या सद्धम्म लोकांना ऐकायला मिळावे यासाठी आणि भिक्षू संघासाठी दान करत होता. तर असाच हा अनाथ पिंडक नुसता दानीच नव्हता, तर श्रेष्ठ असा श्रुतवान होता. गृहस्थामध्ये श्रेष्ठ असा श्रुतवान होता. आज आपण पाहतो आहे की भिक्षूंनाही तेवढ्या गाथा पाठ नाही. उपासकांची गोष्ट तर वेगळीच आणि गृहस्थांची तर काय सांगावं. पण अनाथ पिंडिकांनी याच एका श्रावण पौर्णिमेला संघाच्या समोर, तिथल्या प्रजेच्या समोर, या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी 160 गाथा, किती 160 सूत्र, गाथा नाही सूत्र, मुखोगत म्हणून दाखवले. म्हणा साधू. तर असा तो श्रुतवान, दानशूर, श्रद्धावान अनाथपिंडक होता. उद्याची जी येणारी पौर्णिमा आहे, पहा आपण त्याच्यापासून किती काय घेऊ शकता, काय देऊ शकता. आपणही कसल्या प्रकारचं पुण्य संचित केलं पाहिजे, कसल्या प्रकारचा धर्म संचित केला पाहिजे, कसल्या प्रकारचं ते आपला ज्यांचे जे सूत्र आहेत ते पाठांतर केले पाहिजे, त्याचा अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे, अर्थ समजून तो जीवनात उतरवला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे अनाथ पिंडकांनी पुण्य संचित केलं, तो अर्हत्व झाला नव्हता, त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं नाही, पण या पुण्याच्या आधारावर मात्र जेव्हा त्याचं मरण झालं, तर मरणाच्या अगोदर जेव्हा ते बिमार होते, तेव्हा त्यांनी भगवंताकडे सेवक पाठवला आणि सांगितलं की ज्या भगवंताला माझ्याकडनं त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्रिवार वंदन कर आणि सांग की अनाथ पिंडक आजारी आहे, त्यांना दुःख होत आहे, वेदना होत आहेत, प्रकृती गंभीर आहे, अशा प्रकारचा तथागतांना निरोप दे. त्यानंतर सारीपुत्र नावाचे त्यांचे अग्र श्रावक भगवंतानंतर असे महान उपदेशक आहेत, त्यांना सुद्धा भेट आणि त्यांना सुद्धा सांग
की अनाथ पिंडात, कारण खूप आजारी असल्यामुळे ते जाऊ शकत नव्हते, तर अनाथ पिंडात तुमच्या चरणावर मस्तक ठेवून त्रिवार वंदन करते आहे आणि अशा प्रकारचे ते आजारी आहेत असं सांग. आणि त्यांची इच्छा आहे की सारीपुत्तांनी माझ्या भेटीकरिता यावं, मला उपदेश करावा. त्यावेळेस सारीपुत्र दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं भिक्षाचीवर पात्र घेऊन अनाथ पिंडकाकडे गेले आणि तिथे जाऊन अनाथ पिंडकांची त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली की अनाथ सुदत्त काय बरा आहे ना, आराम वाटतंय का? तर ते म्हटलं नाही, मी बरा नाही, वेदना कमी होत आहेत ना, वाढत तर नाही. अनाथ पिंडक म्हणला वेदना कमी होत नाही म्हणते, त्या वाढतच आहेत. अशा प्रकारच्या वेदना होत आहेत की कोणी तलवारीने शिरछेद करावा किंवा डोक्यावर तलवार चालवावी अशा प्रकारची वेदना होत आहे. कमी होत नाही, कमी होण्याचे जाणवत नाही, ती वाढतच आहे. असं वाटते की कोण्या बलवान पुरुषांनी मजबूत दोरींनी माझं मस्तक असं ओढून फोडल्यासारखं वाटत आहे. वेदना कमी होत नाही. माझ्या डोक्यामध्ये वायूच्या गोळा खूप वेदना करत आहेत. माझ्या पोटामध्ये सुद्धा वायूमुळे शूळ उठत आहेत. खूप मर्मांतिक वेदना होत आहेत. ताप कमीच होत नाही, दाह कमी होत नाही, तो वाढतच आहे. तेव्हा सारीपुत्तांनी अनाथ पिंडकाला आदित्य या विषयावरती उपदेश केला. तर काय उपदेश केला की गृहपती, जे तू चक्षुनी आता पाहत आहेस त्यामध्ये उपादान करू नको, त्यामध्ये आसक्त होऊ नको. पाहण्यात फक्त पाहणे आहे. जे पाहत आहे ते अनित्य आहे, बदलणार आहे, परिवर्तनीय आहे. आणि अशा प्रकारे तू भावना केली पाहिजे. जर तुला काही शब्द ऐकायला येत असतील तर त्यामध्ये सुद्धा तू त्याबद्दल आसक्त होता कामा नये, त्यामध्ये उपादान उत्पन्न करता कामा नये. त्याला अनित्य जाण, अनित्याची भावना कर. अशा प्रकारे त्यांनी चक्षु, स्रोत, घ्राण, जीवा काही रस घेत असतील त्याबद्दल सुद्धा अनित्य कर. गंध घेत असतील आसक्ती करू नको, उपादान तयार करू नको. असं करत करत त्यांचे जे आसक्ती आहे, त्याचा जो स्पर्श आहे, त्यांचे जे विज्ञान आहे, जे चित्तामध्ये त्या प्रकारच्या भावना होतात, जे काही आहे अनित्य आहे, कसल्याच प्रकारची तू भावना करू नको. आकाशाची भावना करू नको. आणखीन येतात म्हणजे जे आहे नाही आहे या प्रकारची तू भावना, सर्व अनित्य आहे.
कुठेतरी देवलोकामध्ये जाऊन सनी तू उत्पन्न होशील याची आसक्ती करू नको. तू एवढं पुण्य केलेलं आहे, कुठेतरी देवलोकात जन्म याची सुद्धा आसक्ती करू नको. का आपण म्हणतो ना की आपण याचे पुण्य करत आहोत, त्या पुण्याच्या आधारावर मला सुख समृद्धी हे ते मिळू दे, निब्बाण प्राप्त होऊ दे, आहे का नाही? काही कसलीच आसक्ती करू नको. निरासक्त भावनेने तू या सर्व गोष्टी जाण. जेव्हा त्यांनी अशा प्रकारचा अनित्याचा उपदेश केला आणि खूप चांगल्या प्रकारे ते विज्ञान वगैरे, तो स्पर्श, वेदना, संज्ञा, संस्कार हे सर्वांमध्ये अनित्य भावना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितली. वेळ कमी आहे, 9:30 वाजलेले आहे, वेळ झालेली आहे. तर एवढ्यामध्ये तुम्ही जाणून घ्या की त्यांनी या अनित्य बोध एवढ्या सुंदर प्रकारे सांगितला की अनाथ पिंडात रडायला लागला. आता का रडायला लागला? का बरं? एवढा आजारी आहे. कसा आजारी आहे सांगितलं ना, कसा आजारी होता तो? त्याला आजार कसा होता? त्या आजारामध्ये तो धम्मश्रवण करत आहे आणि धम्मश्रवण झाल्यावर तो रडायला लागला. रडायला लागला तर आनंद काय म्हणतो बघा, अरे शरीर नश्वर आहे, या वेदना नश्वर आहेत, नष्ट होणाऱ्या आहेत, काय आसक्ती करतेस? रडू नको, दुःख भोगू नको, शांत हो. सांत्वना देत आहे कोण? आनंद. अरे आनंद अनंत नव्हता, पण स्वतः पण नव्हता, दयाळू मायाळू खूप होता. तेव्हा अनाथ पिंड काय म्हणते बघा, म्हणते मी या वेदनांमुळे, या व्याधीमुळे, या दुःखामुळे रडत नाही आहे. मला या दुःखामुळे, या वेदनामुळे मला रड येत नाही आहे. मी एवढे वर्ष भगवंतांची सेवा केली, भगवंतांचा सद्धम्म ऐकला, संघांची सेवा केली, संघांचा सद्धम्म ऐकला, पण एवढ्या गंभीरतेने मी या अनित्य बोधाकडे आणि एवढ्या सुंदर प्रकारे म्हणते सारीपुत्रांनी मला हा अनित्याचा उपदेश केला. मी कधी न ऐकलेला, म्हणजे ऐकलं होतं पण मनात धारण नव्हतं केलं. आपण तुम्ही ऐकता ना, किती प्रवचन ऐकले असेल पण मनात धारण काहीच केलं नाही, आणि केलं असेल मी विचारलं तर तुम्ही विसरून जा. बरोबर आहे की नाही? अशीच परिस्थिती आहे की नाही? सत्य आहे नाही? काय तुम्ही मला भंतेजी आम्ही प्रवचन येतो भंतेजी आम्हाला, हे सत्य आहे. जे सत्य आहे ते स्वीकारायचं आहे की नाही? आता आलो त्या दिवसपासून 1 महिना झाला. 1 महिन्यामध्ये कितीतरी प्रवचन झाले. त्यामध्ये तुम्हाला कोणतं प्रवचन किती आठवण आहे, कोणती भावना किती आठवण आहे? आपण विसरतो ना, त्याच प्रकारे तो सुद्धा मनुष्य आहे, विसरला असेल, तेवढं लक्ष दिलं नाही. पण त्यावेळेस त्यांनी खूप मनपूर्वक ते अनित्य बोध ऐकून घेतला आणि अनित्यावर एवढं सुंदर प्रकारे सारीपुत्तांनी त्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा अनाथ पिंड त्याला आनंद अश्रू आले. पहा, तेवढ्या व्याधीमध्ये, तेवढ्या दुःखामध्ये, मरणांतिक वेदना होत होत्या, पण त्यांचे जे अश्रू होते ते दुःखाचे नव्हते, व्याधीचे नव्हते, तर आनंदाचे अश्रू होते. आणि तो म्हणे या कारणास्तव म्हणते माझे हे अश्रू आहेत ते आनंदाश्रू आहेत. आणि त्यानंतर सारीपुत्र आनंद त्यांना उपदेश देऊन, धम्मोपदेश देऊन तिथून आपसना उठून ते निघून गेले. निघून गेल्यावर काहीच काळाने, वेळाने अनाथ पिंडकाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर त्यांच्या पुण्याच्या आधारावर ते तोषित देवलोकामध्ये उत्पन्न झाले. आणि मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी अनाथ पिंडक त्या देवलोकातून येऊन भगवंताच्या सामर्थ्य जेतवनामध्ये प्रकट झाले देवपुत्र म्हणून. तेव्हा सारं जेतवन देवपुत्राच्या प्रकाशाने प्रकाशमान झालं आणि भगवंता समोर येऊन त्यांनी
अशा प्रकारे वाटले की हे जे जेतवन आहे ते अनेकांच्या हितासुखाकरिता भगवंताच्या वास्तव्याने ते पवित्र झालेला आहे, तिथल्या जनतेला त्याचा लाभ झालेला आहे. अशा प्रकारे त्यांनी भगवंताच्या त्यांनी पहिलं त्या जेतवनाच्या, नंतर भगवंताच्या उपदेशाच्या, नंतर सारीपुत्ताच्या, की त्यांच्याजवळ असे असे भिक्षू आहेत की जे भगवंतांनी सांगितलेलं अशा प्रकारे जाणतात, अशा प्रकारे सांगतात की लोक धम्मामध्ये प्रतिष्ठित होतात. आणि अशा प्रकारे त्यांनी जेतवनाची, भगवंताची, संघाची आणि संघ सेनापती जे अग्रभिक्षू आहेत त्यांची अशा प्रकारे भावना केली, भगवंतांना प्रदक्षिणा केली, वंदन केला आणि लगेच तिथून अंतर्धान झाले. दुसऱ्या दिवशी भगवंतांनी सांगितलं की एक देवपुत्र आला होता. तो देवपुत्र आणि अशा प्रकारे रात्री संपूर्ण जेतवनाला आपल्या प्रकाशाने म्हणजे प्रकाशमान केलं होतं, आपल्या शरीराच्या हवेने प्रकाशमान केलं होतं, शोभाशूत केलं होतं. आणि त्यांनी त्या देवपुत्रांनी अशा प्रकारची गोष्ट केली. अशा प्रकारे तो देवपुत्र वदला, बोलला, वंदन केलं, संघांच्या जेतवनाच्या बद्दल बोलला, भगवंताला वंदन केलं, संघाला वंदन केलं आणि संघामध्ये श्रेष्ठ अशा सारीपुत्तांच्या बद्दल त्यांनी प्रशंसा केली. आणि मला मग तो प्रदक्षिणा करून वंदन करून अंतर्धान झाला असं म्हणतात. आनंद काय म्हणते, नाव नाही सांगितलं होतं की तो देवपुत्र कोण होता, पण तेवढा त्याचा आनंद काय म्हणते, भगवंत निश्चितच तो अनाथ पिंडक असेल. तेव्हा भगवंत त्याला साधुका देतात की तू जो अनुमान लावला तो तुझा अनुमान सत्य आहे. साधू साधू आनंद तू पटकन ओळखलं आणि तो खरंच अनाथ पिंड होता. इथून मृत्यू झाला, तो देवलोकात गेला, देवलोकात उत्पन्न झाला, तुझी देवलोकात उत्पन्न झाला. देवपुत्र म्हणून तो वंदन करायला पुन्हा भगवंताला इथे जेतवनात आला होता. अशा प्रकारे तोरला होता. निश्चितच तो अनाथ पिंडकच होता. पण साधू साधू साधू. तर आपणही या पौर्णिमेला उचित प्रकारचं चित्त घेऊन, उचित प्रकारचं दानादी कर्म करून, उचित प्रकारचं ध्यान साधना किंवा प्रवचन ऐकून उचित प्रकारची प्रतिज्ञा केली पाहिजे की या जगातून मीही जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही सर्व करतो दानादी कर्म. त्या विचाराने दानादी कर्म त्याच्यासारखा तर दानादी कर्म करणारा कोणी नाही. पण भगवंतांनी जे सांगितलेलं आहे की कोणी असो, मनुष्य जन्माला आला तर व्याधी आहे आणि मरण आहे. तर त्या अनाथ पिंडिकेला किती वेदना झाल्या, पण त्याने त्या वेदनेला कसं सहन केलं, अनित्य बोधाच्या आधारावर. आहे की नाही? त्यांनी असा विचार केला का मी एवढं दान केलं, एवढं पुण्य केलं, एवढं मग मला अशा प्रकारची व्याधी यायला नको होती, मी चुपचाप शांत चित्ताने मरायला पाहिजे होतं, कसल्याच प्रकारची वेदना नव्हती. आहे ना? कधी कधी आपल्या चित्तामध्ये असं येते, अरे मी एवढं दान केलं वगैरे, याचे काही पाप पुण्य, याचे काही पुण्य उण्य नाही आहे, बंदेची नाहकच काही सांगतात. पुस्तकामध्ये काहीच लिहिलेलं आहे काही नाही. तसं व्याधी येते ना, मग कायला व्याधी यायला पाहिजे होती, मी तर एवढं दान पुण्य केलं, मला तर शांत म्हणजे निर्वेदनी मरण यायला पाहिजे होतं, असं वाटतं की नाही? तर आपण इथूनही बोध घेतला पाहिजे की मरण आहे. माणसाला जन्माला जो आला त्याला मरण आहे, पण जन्म आणि मरणाच्या अगोदर त्याला म्हातारपण किंवा व्याधी वेदना आहेत आणि त्या सर्व अनित्य आहेत. आपण अनित्य बोधाने त्याला पाहायला पाहिजे, आपला अनित्य बोध पुष्ट केला पाहिजे. म्हणून सदैव अनित्याची भावना करतो. आपण ध्यान करत असताना सुद्धा जे काही विचार येतात, ज्या काही वेदना संवेदना होतात, जे काही सुख दुःख येतात, त्याच्याबद्दल आपण काय करतो, सर्व गोष्टींना त्याचं स्वागत करू नका. काय करा, अनित्याची भावना करा. आसक्ती बाळगू नका किंवा द्वेष बाळगू नका.
त्याचे उपादान बनवू नका, त्याला अधिक कवटाळू नका. बदलणार आहे, जाणार, नित्य राहणार नाही आहे, नष्ट होणार आहे, उत्पन्न झालंय ते नष्ट होणार आहे, अशी अनित्याची भावना करा. आपणही अनित्याची भावना केली पाहिजे, आपला अनित्य बोध पुष्ट केला पाहिजे, आणि तेव्हाच कुठे धम्मामध्ये खऱ्या अर्थाने आपण आपल्याला प्रतिष्ठित करता येतं. आपणही अनित्य अबोधा तुमच्या पुष्ट अशा प्रकारची कामना करतो. सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करतो. भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं.